नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 10वीचा 4 मार्च 2026 रोजी होणारा हिंदी विषयात वृत्तांत लेखन हे 5 मार्क्ससाठी विचारलं जातं आणि विद्यार्थ्यांना वृत्तांत लेखनामध्ये जर 5 पैकी 5 मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा. तर तुमचा जो वृत्तांत लेखनाचा प्रश्न असणार आहे तो रचना विभागच्या प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये एकूण 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. यामध्ये तुम्हाला वृत्तांत लेखन अथवा कहाणी लेखन यापैकी एकच कोणताही प्रश्न 5 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचा असतो. तर इथे आपण आज वृत्तांत लेखन पाहणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारणार आहेत. छत्रपती शिवाजी विद्यालय अकोला हिंदी दिवस मनाए गए समारोह का वृत्तांत लिखिए. तर यामध्ये स्थळ, काल आणि घटना यांचा काय तुमच्या वृत्तांत लेखनमध्ये समावेश असला पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला 70 ते 80 शब्दात हा वृत्तांत लेखन परीक्षेमध्ये तयार करायला सांगतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कसं लिहायचं चला तर पाहूयात, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळवाल. तर सर्वप्रथम तुम्हाला एक कोणता विषय दिलेला आहे, तर तिथं हिंदी दिवस दिला असेल तर हिंदी दिवस समारोह का उत्साहपूर्ण आयोजन. तर यामध्ये तुम्हाला शीर्षक हे एकदम आय कॅचिंग असं शीर्षक त्या वृत्तांत लेखनला द्यायचं आहे, जे हिंदीमध्ये तुम्हाला नेहमी लिहायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही कमीत कमी शब्दात हे काय करायचं आहे, तर तुमचं शीर्षक हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, तिथं तुम्हाला दिलेलं आहे की कुठेही घटना घडलेली आहे, त्याचं स्थळ काळ दिलेलं आहे. त्यामुळे पहिला इथं घटना कुठे घडलेली आहे, तर अकोला, छत्रपती शिवाजी विद्यालय अकोला, फक्त अकोला प्लेसचं नाव आणि त्यानंतर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, तर दिनांक लिहायला विसरायचे नाही. तर 15 सप्टेंबर तर पाहूयात की काय आहे, तर वृत्तांतलेखन कशा प्रकारे करायचं असतं आणि जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळवाल. तर कल 14 सितंबर को छत्रपति शिवाजी विद्यालय अकोला में हिंदी दिवस अत्यंत उत्साह और उमंग के साथ मनाया गया। कार्यक्रम का आयोजन सुबह 9 बजे विद्यालय के सभागृह में किया गया। इस समारोह के मुख्य अतिथि स्थानीय कॉलेज के हिंदी विभाग अध्यक्ष डॉक्टर जोशी थे. तर जो तुमचा पहिला परिच्छेद किंवा पहिला पॅरेग्राफ असणार आहे तो खूप असा मोजका असायला पाहिजे. जो तुमचा जी वृत्तांत लेखन असणार आहे त्याचं काय करणार, महत्त्वाची बातमी देणार आहे. 4 त्या 5 ओळीतच तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये पहिलं जो पॅरेग्राफ लिहायचा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लीड पॅरेग्राफ म्हणतात. म्हणजेच जो मेन इम्पॉर्टंट ब्रीफ आयडिया देत असतो, काय घडलेली आहे बातमी. तर इथं 14 सप्टेंबरला मी मराठीत सांगते तुम्हाला समजण्यासाठी. 14 सप्टेंबरला छत्रपती शिवाजी विद्यालय अकोला येथे हिंदी दिवस काय केला, साजरा करण्यात आला आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी 9 वाजता विद्यालयाच्या जे सभागृहामध्ये केलं होतं. आणि या कार्यक्रमाला तर कोण होते, तर मुख्य अतिथी कोण होते, तर स्थानीय कॉलेज के हिंदी विभाग अध्यक्ष के डॉक्टर जोशी थे. तर अत्यंत सोप्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिला पॅरेग्राफ जो असणार आहे तो लिहायचा आहे की किती वाजता कार्यक्रम सुरू झाला, कुठे हा घडला आणि कशा प्रकारे कोण मुख्य अतिथी होते, हे फक्त पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. अजिबात पहिला पॅरेग्राफ 4 ओळीच्या वर अजिबात लिहायचा नाही. ज्यासाठी तुम्हाला काय असतो, तर हा लीड पॅरेग्राफ असल्यामुळे खूप छोटा असतो आणि जो तुमचा मेन ब्रीफ जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स घडलेले आहेत किंवा जे महत्त्वाच्या घटना तुमच्या बातमीमध्ये घडलेल्या आहेत त्याच या पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर सेकंड जो पॅरेग्राफ असणार आहे तो पहा, जो तुमचा पहिला पॅरेग्राफ असणार आहे त्याचं काय डिटेल देणारा हा पॅरेग्राफ लिहायचा आहे. कार्यक्रम का प्रारंभ दीप प्रज्वलन और सरस्वती वंदना से हुआ. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये काय काय घडलं, त्यानंतर प्रधानाचार्याने मुख्य अतिथी का स्वागत किया. तर हे व्यवस्थित अगदी त्याचा डिटेल्स देणारा हा पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. तर वाचूयात. कार्यक्रम का प्रारंभ दीप प्रज्वलन और सरस्वती वंदना से हुआ. विद्यालय के प्रधानाचार्य ने मुख्य अतिथि का स्वागत पुष्पगुच्छ देकर किया. इस अवसर पर विद्यालय के विद्यार्थियों ने हिंदी के प्रति अपनी प्रतिबद्धता व्यक्त की और हिंदी भाषा के महत्व पर अपने विचार प्रस्तुत किए. कुछ विद्यार्थियों ने प्रमुख कवियों की रचनाओं का पाठ भी किया. मुख्य अतिथि डॉक्टर जोशी ने अपने संबोधन में हिंदी की लोकप्रियता तथा उसके प्रचार प्रसार पर प्रकाश डाला और हिंदी वाद विवाद प्रतियोगिता में विजेताओं का पुरस्कृत किया. अंत में उप प्रधानाचार्य ने सभी के प्रति आभार प्रकट किया. राष्ट्रगान के साथ दोपहर
12 बजे यह कार्यक्रम शानदार तरीके से संपन्न हुआ. तर अशा प्रकारे तुमचा सेकंड पॅराग्राफ असणार आहे, जो लेंदी असणार आहे, एकूण 7 ते 8 ओळींचा. तर तुम्हाला एकूण ही जी वृत्तांत लेखन असणार आहे हिंदीमध्ये, एकूण 70 ते 80 शब्दात व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, अगदी थोडक्यात लिहायचं आहे. खूप त्याला पाल्लाळिकता लावत बसायची नाही. जर तुम्ही असं वृत्तांत लेखन लिहिलं, तर तुम्हाला नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क्स मिळणार आहे. तर आज आपण जे हिंदी दिवसचा जो वृत्तांत लेखन होता, जो 2025च्या हिंदीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला पाहिला, परंतु 2026च्या म्हणजेच उद्या 4 मार्च रोजी होणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये कोणते वृत्तांत लेखन विचारले जाणार आहेत पाहूयात. तर सर्वप्रथम पहा, वृक्षारोपण कार्यक्रम एक हरित पहल. तर वृक्षारोपण जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी वृत्तांत लेखन आहे आणि ते शीर्षक अगदी आकर्षक दिलेलं आहे. पहा, वृक्षारोपण कार्यक्रम एक हरित पहल. त्यानंतर पहा, घटना कुठल्या काळा म्हणजे कुठल्या ठिकाणी घडलेली आहे, तर त्याच्या स्थळाचं नाव मुंबई येथे घडलेली आहे आणि तारीख पण लिहायला विसरायची नाही. त्यानंतर पाहू शकता 21 जून तारीख लिहिलेली आहे. 20 जून को विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में यूनियन हाई स्कूल कुर्ला के प्रांगण में वृक्षारोपण समारोह का भव्य आयोजन किया गया. तर नेहमी तुमची जो वृत्तांत असणार आहे तो भूतकालामध्येच असला पाहिजे. सुबह 9 बजे से शुरू हुए इस कार्यक्रम में स्थानीय पार्षद श्रीमती निशा मिश्रा मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थी. तर मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये कार्यक्रम किती वाजता सुरू झाला, त्यानंतर कोण मुख्य अतिथी होते आणि कुठे हा कार्यक्रम कुठे कार्यक्रम हा घडला. तर हे फक्त तुमच्या लीड पॅरेग्राफ म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये याचं मेन्शन्स असले पाहिजे, ते पॉईंट्स जे तुम्हाला हिंदीमध्ये लिहायचे आहेत. व्यवस्थित अगदी हिंदीच्या लेखनिमानुसार तुमचा पहिला पॅरेग्राफ जरी वाचला तरी एक्झामिनर इथे पैकीच्या पैकी मार्क्स देईल असाच असला पाहिजे. आणि त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफचा तुम्हाला डिटेल्स देणारा सेकंड पॅरेग्राफ असला पाहिजे. इथं पाहू शकता, कार्यक्रम की शुरुआत मुख्य अतिथि के हाथों विद्यालय के सामने वाले बगीचे में पौधे लगाकर की गई. इसके बाद सभी शिक्षकगण और विद्यार्थियों ने मिलकर विद्यालय परिसर में विभिन्न प्रकार के औषधियाँ और छायादार पेड़ लगाए. विद्यार्थियों ने पेड़ों की सुरक्षा का संकल्प लिया. मुख्य अतिथि ने अपने भाषण पर्यावरण संरक्षण और हरित वातावरण के महत्व पर जोर दिया. विद्यालय के प्रधानाचार्य ने सभी को धन्यवाद दिया और दोपहर 1 बजे वृक्षारोपण कार्यक्रम का समापन हुआ. तर कधी संपन्न झालं, त्यानंतर कधी सुरुवात झाली, त्यानंतर काय काय या कार्यक्रमामध्ये घडलं, फक्त तुम्हाला हिंदीमध्ये अगदी व्यवस्थित ते हिंदीच्या कन्स्ट्रक्टर भाषेमध्ये करून लिहायचं आहे. पाहू शकता, खूप सोपं असणार आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे वृत्तांत लेखनमधला, तर बालिका दिवस पर वृत्तांत लेखन 70 से 80 शब्दों में कीजिए. तर इथं पाहू शकता, मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही सोडवायचं आहे परीक्षेमध्ये. तर पाहू शकता, शीर्षक काय दिलेलं आहे, तर बालिका दिवस समारोह का सफल आयोजन. त्यानंतर पहा, कुठेही घटना घडलेली आहे त्या स्थळाचं नाव बोधवड, दिनांक 4 जानेवारी. तुम्ही इथे इयर मेन्शन केलं नाही तरी चालेल, खरं म्हणजे वृत्तांतमध्ये इयर मेन्शन करत नसतात. त्यानंतर पहा, हाच फॉर्मॅट योग्य असणार आहे वृत्तांत लेखनचा. तर इथं पाहू शकता, सर्वोदय आदर्श विद्यालय बोधवाड में 3 जनवरी को बालिका दिवस का पावन पर्व अत्यंत उत्साह के साथ मनाया गया. इस कार्यक्रम का आयोजन विद्यालय के मुख्य सभागृह में किया गया. इस अवसर पर प्रसिद्ध समाज सेविका श्रीमती भारती देशपांडे प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थी. तर हाच फॉर्मॅट बघा, सगळ्यामध्ये कुठेही घटना घडली, या कार्यक्रमाचं आयोजन कुठं केलं होतं आणि या कार्यक्रमाला मुख्य अतिथी कोण असणार आहे, हाच पहिला पॅरेग्राफ तुमचा आहे. असाच फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे आणि फक्त तुम्हाला जस्ट तिथं कोणतं दिवसभर तुम्हाला वृत्तांत लेखन तयार करायला सांगितलं, फक्त तिथं कॉपी पेस्ट करायचं आहे. त्यानंतर पहा, फर्स्ट पॅरेग्राफ जो असणार आहे तो खूप 4 ते 5 ओळी तुम्हाला लिहायचा आहे आणि खूप सोपा असणार आहे. मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर पहा, दूसरा पैराग्राफ में काय लिहिले आहे, कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन और सावित्रीबाई फुले की प्रतिमा पर माल्यार्पण से हुई. विद्यालय की छात्राओं ने इस अवसर पर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए, जिसमें बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पर एक शानदार नाटक भी शामिल था. इस नाटक के माध्यम से कन्या भ्रूण हत्या पर रोक लगाने का कड़ा संदेश दिया गया. अतिथि महोदय ने सावित्रीबाई फुले के संघर्ष और नारी शिक्षा के योगदान पर प्रकाश डाला. प्रधानाचार्य ने छात्रों को बालिका दिवस की शुभकामनाएं दी और आभार ज्ञापन के बाद दोपहर 12 बजे वंदे मातरम के साथ कार्यक्रम समाप्त हुआ. तर असे सोप्या भाषेत तुम्हाला अगदी वृत्तांत लेखन हिंदीमधलं करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.